2 दिवसांचा यशस्वी भूतान दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी थिम्पू इथून निघून दुपारी मायदेशी परतले आहेत। विशेष बाब म्हणजे भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान शेरिंग टेबिन यांनी स्वतः पंतप्रधानांना विमानतळावर निरोप दिला। तत्पूर्वी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गॅत्सुएन जेटसन पेमा मातृ एवं शिशु रुग्णालयाचं उद्घाटन झालं। भारत सरकारच्या सहकार्यातून थिम्पू इथं हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे। या नव्या रुग्णालयामुळे अनेक कुटुंबियांकरिता आशेचा किरण निर्माण झाला आहे। तसंच त्यामुळे दर्जेदार आरोग्य सेवा भूतानच्या नागरिकांना मिळण्यास मदत होणार आहे। आगामी पिढ्यांच्या उज्ज्वल आरोग्याकरिता कटिबद्ध असल्याचं हे रुग्णालय सिद्ध करतं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्यादरम्यान काल भारत आणि भूतान यांच्यात विविध 7 करार झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांच्या उपस्थितीत ऊर्जा, व्यापार, डिजिटल कनेक्टिव्हिटी, अंतराळ, कृषी अशा विविध क्षेत्रातील करारांचं आदानप्रदान करण्यात आलं। दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा झाली। पंतप्रधान टोब्गे यांनी भारताकडून 10,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेबद्दल त्यांचे आभार मानले।